नमस्कार मंडळी. तर आजचा व्लॉग असणार आहे रत्नागिरी स्पेशल. कारण आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात एक नवीन आयटनरी जी असणार आहे आकुर्डी, लोणावळा, पनवेल आणि मग थेट रत्नागिरी. तर सुरुवातीचा जो हा प्रवास स्टार्ट झालेला आहे तो म्हणजे आकुर्डी रेल्वे स्टेशनवरून मी लोकल पकडली आणि थेट लोणावळा रेल्वे स्टेशनला मी उतरलेलो आहे. तिथून थोडंसं चालल्यानंतर मी लोणावळ्याच्या एस टी स्टँडला पोचलो आहे. एस टी स्टँडला मी तिथून एक एस टी महामंडळाची बस पकडली आहे आणि मी निघालेलो आहे पनवेलच्या दिशेला. जाताना लागतो हा एक नवीन होणारा मुंबई पुणे हायवे रस्ता. खरं तर हा त्या दिवशी क्राऊडेड होता कारण सुट्ट्यांचे दिवस होते, त्याच्यामुळे थोडा क्राऊडेड तर असणारच. नुकताच आत्ता ब्रिटिश नववर्ष साजरं झालेलं आहे, त्याच्यामुळे हा थोडासा रस्ता क्राऊडेड दिसत होता. रस्त्याचं काम चालू आहे बऱ्यापैकी आणि हे दिसते तुम्हाला हे खोपोली शहर. सुंदर असा नजारा होता, तो डोळ्याने छान दिसत होता. कॅमेऱ्याने तुम्हाला थोडासा कमी दिसेल. बरेच एक ते 1-1.5 वर्ष झालं मी माझ्या रत्नागिरीला गेलो नव्हतो. मग जायचं ठरवलं तर म्हटलं चला एक सोलो ट्रिप घेऊया. आणि सोलो ट्रिप म्हटलं की चॅलेंजेस आलेच, आणि ते पण चॅलेंजेस नसतील तर तो तरुण कसला. म्हणून शेवटी मी निघालेलो आहे या सुंदर बोगद्यातून पनवेलच्या दिशेने. पनवेलला पोचल्यानंतर विचार करायचा आहे की तिथून जायचं कसं. पनवेल एस टी स्टँड ते पनवेल रेल्वे स्टेशन अगदी 5 ते 10 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि मी इथे फायनली पोचलेलो आहे पनवेलच्या एस टी स्टँडवरती आणि मी निघालेलो आहे पनवेलच्या रेल्वे स्टेशनच्या दिशेने. तिथे थोड्या वेळ थांबल्यानंतर विचार केला की सुनसान एरिया आहे, कारण तिथे भेटणाऱ्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की जाताना तुम्हाला थोडंसं झोपडपट्टीसारखा एरिया लागेल, त्याच्यामुळे तुम्ही रिक्षा करून जावा. रिक्षाचा वाट बघितला पण रिक्षा काय भेटली नाही. ही जी रिक्षा गेली ती प्रायव्हेट रिक्षा होती. फायनली मी पोचलो आहे पनवेल रेल्वे स्टेशनला. पाऊण तास मी लवकर पोचलो, त्याच्यामुळे मला ऑप्शन्स खूप होते रत्नागिरी जायला. कारण एक 11:45 होती, एक 11:55 होती, एक 12 वाजता होती, एक 12:20 होती, तर एक 12:30 वाजता होती. अशा 4-5 ट्रेन होत्या. मग मी शेवटी माझ्या एका मामाला फोन लावला जो त्याच ट्रेननी पकडून जाणार होता रत्नागिरीला. तर त्याला विचारल्यानंतर कळालं तर ही अशी गर्दी होणार होती, ह्याच्यापेक्षा वाईट गर्दी असणार होती. म्हणून मी शेवटी ठरवलं मंगळुरू गांधीधाम मंगळुरू ट्रेनने जायला. या ट्रेनमध्ये थोडीशी गर्दी कमी होती, म्हणजे ही पण गर्दी जरा जास्तीच दिसते, पण त्यांनी वर्णन केलेल्याप्रमाणे त्याच्या ट्रेनमध्ये गर्दी जास्त होती. म्हणून मी शेवटी ठरवलं की चला ही गांधीधाम मंगळुरू ट्रेन पकडूया आणि निघूया. बरीच गर्दी होती. जाताना मी पाहिलं इथे मी जसा चाललो होतो एकटा, तसेच बरेच असे रत्नागिरीला आता मॅचेस खूप स्टार्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे असे बरेच असंख्य मुंबईतून जाणारी पोरं होती आपल्या घरी जाऊन मॅचेस खेळणारी. आता वाजले आहेत रात्रीचे 4. लागलेली आहे खूप भूक आणि मी पोचलेलो आहे इथे. कुठेतरी स्टेशन होतं, बहुतेक हे इंदापूर रेल्वे स्टेशन आहे का कुठेतरी स्टेशन होतं. बऱ्याच वेळाने मला जागा भेटली होती कारण तिथे चिपळूण स्टेशन होतं. हे बरोबर चिपळूण स्टेशनला उतरल्यामुळे मला जागा झाली. बरेचशी क्रिकेट खेळणारी मुलं इथे उतरलीत, त्याच्यामुळे मला जागा झाली. आणि मी फायनली चिपळूण ते रत्नागिरी या अंतरमध्ये मला बऱ्याच 2-3 तासांनी मला बसायला जागा मिळाली. आता बात आलेली आहे उतरायची. मी फायनली पोचलेलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. अरे इथे माझ्या स्वागतासाठी कोणच नाही आहे. मज्जा केली. होईल काही वर्षांनी स्वागतासाठी पण उभे राहतील. आता कष्टाचे दिवस आहेत. कष्टाच्या दिवसांमध्ये कसला आलेला आहे स्वागत, कसला आलेला आहे कम्फर्ट. त्याच्यामुळे कम्फर्टच्या बाहेर जाऊन जर तुम्ही तुमचा कार्य करत राहिला तरच तुमच्या ड्रीम्स तुम्ही जगू शकाल. कोणीतरी म्हटलेलं आहे देर इज वन झोन वेअर युअर ड्रीम्स डाय, दॅट इज कॉल्ड कम्फर्ट झोन. फायनली ह्या एस्कॅलेटरच्या हळूहळू प्रवासाने, छोट्याशा अगदी स्लो प्रवासाने मी पोचलेलो आहे वरच्या मजल्यावरती. आणि इथे पहिल्यांदाच मी पाहत आहे हे रत्नागिरीचं रेल्वे स्टेशन जे जीर्णोद्धार झालं आहे. कारण मला आठवतं आहे मी बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी 10-15 वर्षांपूर्वी मी रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनवरती आलेलो होतो
त्यावेळेला मी इथे आल्यानंतर मी पाहिलं होतं की म्हणजे एकदम सुनसान असा एरिया होता, म्हणजे इथे कोणाचे चोरी मारे तरी जरी झाले तरी इथे कोणी येणार नाही. पण आता नुकत्याच काही महिन्यांपूर्वी या रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं जीर्णोद्धार झाला आणि याचं उद्घाटनही झालं आणि इतकं सुंदर असं एअरपोर्ट लुक थोडासा देण्यात आलेला आहे या रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. खरंच खूप सुंदर असे चित्र काढलेले दिसत आहेत. एका बाजूला गौतम बुद्धांचं चित्र आहे, तर एका बाजूला रत्नागिरी दी मँगो सिटी, द हापूस सिटी म्हटलेल्या ह्या रत्नागिरी सिटीचं काही दर्शन, काही जे ट्रेडिशनल कल्चरल गोष्टी आहेत त्या इथे दाखवण्यात आलेल्या आहेत पूर्ण रेल्वे स्टेशनच्या सुशोभनातून. वेलकम टू रत्नागिरी. फायनली बऱ्याच वर्षांचा जो माझा प्लॅन होता, ही माझी बऱ्याच वर्षांची जी आयटनरी होती की कधीतरी एवढ्या 10-15 वर्षांमध्ये इथे यावं आणि ते पण रेल्वे स्टेशननी, पुणे टू रत्नागिरी वाया लोणावळा, पनवेल, चिपळूण आणि रत्नागिरी. हे तुम्ही पाहू शकताय, थोडंसं मुंबई एअरपोर्ट सारखं लुक देण्यात आलेलं आहे या संपूर्ण रेल्वे स्टेशनला. येस, यालाच म्हणतात द मँगो सिटी, द हापूस सिटी. जबरदस्त. आता आमचा सीझन पण स्टार्ट होणार आहे आणि जर तुम्हाला ऑर्गॅनिक आंबे हवे असतील तर मला नक्कीच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, कारण माझ्या शेतातले ऑर्गॅनिक आंबे थेट तुमच्या घरी पोहोचवण्यात येतील. फायनली मी सिटी बस पकडून माझ्या आता घरी जाणार आहे. 5 मिनिटात मी आता इथून घरी पोहोचणार आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलात रत्नागिरीपर्यंत येण्याचा प्रवास आणि ही आहे आमची भगवती देवी पॉवर सेंटर. खरंच हे आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरती बसलेलं एक सुंदर असं मंदिर, भगवती देवीचं मंदिर. आणि मी फायनली पोचलेलो आहे माझ्या गडावरती. येस, माझ्या शिवाजी महाराजांच्या, आपल्या सगळ्यांच्या शिवाजी महाराजांच्या एका सुंदर अशा गडावरती. त्याचं नाव आहे रत्नदुर्ग किल्ला. आणि या रत्नदुर्ग किल्ल्यावरती स्थित असलेलं हे भगवती मातेचं मंदिर. म्हणजे मी जेव्हा इथे येतो माझ्या घरी, तेव्हा मी इथे गडावरती येतो आणि भगवती मातेचं दर्शन घेतो. त्याच्याशिवाय मी घरी परत कधीच जात नाही. असं कधीच झालेलं नाही आहे की मी इथे आलेलो आहे आणि ह्या सुंदर अशा अथांग पसरलेल्या या समुद्राला नमस्कार नाही केला आहे, मी भगवती मातेचं दर्शन नाही घेतलेलं आहे, असं कधीच होत नाही. आणि अजूनही तुम्ही पुढे पाहाल की मी अजून कुठे गेलेलो आहे. तर ही जी तुम्ही जेटी बघते ही सगळ्यात जुनी जेटी आहे. ही माझ्या घराजवळ आहे अगदी, म्हणजे असं म्हणाल 2 मिनिटाच्या अंतरावर आहे माझ्या घरापासून. आणि हा अथांग पसरलेला जो समुद्र आहे, जो नेहमी मला बोलत असतो की अरे प्रथमेश, काय बसला त्या शहरात, ये इकडे, मला भेटायला ये. आणि हे जे तुम्ही पाहताय तर ही आहे सिमेंटची कंपनी. ॲक्च्युली सिमेंटची जेटी आहे. ह्या सिमेंटच्या जेटीजवळ बऱ्याच सिमेंटच्या बोटी थांबतात आणि ते सिमेंट प्रस्तुत करतात. आणि हा भगवा, खरंच हा भगवा असेल तर अजून काय हवं आहे. तो डायलॉग नाही का की आपल्या सगळ्यांचं रक्ताचा रंग एकच म्हणजे भगवा. आणि हे असं सुंदर भगवती मातेचं मंदिर जे तुम्ही इथे आल्यावरती खरंच रत्नागिरीला जेव्हा याल तेव्हा तुम्ही इथे आलंच पाहिजे भगवती मातेच्या मंदिरात. आणि मी जिथे आता बोट दाखवलं ते आहे शिवसृष्टी, जे आता नवीन तयार करण्यात आलेलं आहे. हा आहे रत्नदुर्ग किल्ला आणि ते आहे भगवती मातेचं मंदिर. आणि आता आपण इथे पोहोचलेलो आहोत शिवसृष्टी. खरं तर इथे हे नवीन एक असं उभारण्यात आलेलं आहे वास्तू महाराष्ट्र सरकाराकडून. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. एक सुंदर अशी कल्पना महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. आणि ही आहे शिवसृष्टीतला एरिया जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्तपैकी एक उंच असा पुतळा उभा करण्यात आलेला आहे. सुंदर असं बांधकाम आत्ताच करण्यात आलं. काही वर्षांपूर्वी मी इकडे व्यायाम करायला यायचो, त्यावेळेला इथे काही नव्हतं, पण आता सुंदर अशी शिवसृष्टी तयार करण्यात आली आहे. वाजले आहेत 10:30 सकाळचे आणि टाईम झालेला आहे नाश्ता करायचा. नेहमी आपला नाश्ता हेल्दी असतो, पण इकडे आल्यामुळे केळी खाऊन कंटाळा आला होता, म्हणून शेवटी विचार केला की चला वडा सांबारवरती ताव मारूया. आणि हे आहे रुद्र हॉटेल. या हॉटेलची एक कहाणी खूप वेगळी आहे, कारण ती कधीतरी भेटल्यावर सांगेनच मी.
फायनली मी निघालेलो आहे माझ्या दुसऱ्या देवाकडे जायला, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे, अख्ख्या हिंदुस्थान, अख्ख्या पृथ्वीचे म्हणाल तर आराध्य दैवत प्रभू श्रीराम आणि रत्नागिरीमध्ये असलेलं हे प्रभू श्रीरामांचं राम मंदिर. खरंच हे एक ऊर्जा स्थान आहे रत्नागिरीमधलं. इथे तुम्ही पाहू शकता, ज्या वेळा तुम्ही आत याल त्यावेळेला इथे बजरंगबलींची मूर्ती तिथे तुम्हाला दिसेल. त्याला नमस्कार करून तुम्ही जाल प्रभू श्रीरामांच्या मूर्तीकडे, जिथे प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मणाच्या एक सुंदर अशी प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. इथे मी रत्नागिरीत जेव्हा जेव्हा येतो तेव्हा मी भगवती मातेचं दर्शन घेतल्यानंतर मी दुसरं दर्शन घेतो, ते म्हणजे प्रभू श्रीरामांचं. इथे येतो 5 मिनिट 5-10 मिनटं जेवढा वेळ मला बसेल तेवढा मी बसतो, थोडं मन शांत करतो. कारण शहरात राहतो आपण, तिथे राहत असताना असंख्य तुमच्या मनात विचार चालू असतात. पण जेव्हा गावाला येतो त्यावेळेला मी इथे नक्कीच येतो, शांत राहतो आणि थोडं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतो. या राम मंदिरामध्ये जर तुम्ही पाहाल तर इथे देवीचं छोट्याशा मूर्त्या आहे, त्यानंतर दत्ताची मूर्ती आहे, विठोबा रखमाईची मूर्ती आहे. आणि इथून मी आता निघालेलो आहे माझ्या पुढच्या श्रद्धास्थान, ते म्हणजे आहे काल भैरव मंदिर. खरंच हे एक दुसरं मंदिर आहे जे जबरदस्त असं ऊर्जा स्थान आहे माझ्यासाठी. हे एक असं मंदिर आहे इथे जो शिमगा म्हणतो, होळीचा उत्सव, रत्नागिरीमधला होळीचा उत्सव ह्या मंदिरामध्ये जबरदस्त पद्धतीने साजरा केला जातो. जे पण माझा हा व्हिडिओ पाहत असतील तर जेव्हा केव्हा तुम्ही रत्नागिरीत याल त्या वेळेला तुम्ही ह्या भैरीचं मंदिर म्हणजे काल भैरवाचं मंदिर जे आहे या मंदिराला नक्कीच भेट द्या. सुंदर असं मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर आहे की इथे प्रसन्नता म्हणजे एक नेक्स्ट लेवलवरती प्रसन्नता आहे. हा आवारा आहे, हा आवारा शिमग्यामध्ये म्हणजे होळीमध्ये इतका सजलेला असतो, इथे अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा नसते. इतके असंख्य लोक इतर जिल्ह्यातून आपापल्या गावाकडून येतात आणि जिथे जिथे ते चाकरमणी म्हणून गेलेले आहेत, कामानिमित्त गेले आहेत, तिथून ते परत आपल्या गावी येतात. आता तुम्ही म्हणाल अरे हा मध्येच कुठे व्हिडिओ चालू केला? अरे सुरुवातीला मी तर बोललो होतो की माझ्या क्रिकेट मॅचेसला मी आलेलो आहे. तर तुम्ही म्हणाल अरे हा क्रिकेट मॅचेस दाखवल्या नाही, काही नाही आणि डायरेक्ट सगळं रत्नागिरी टुरिझमचंच प्रमोशन करायला लागला. हो, ते तर करणारच मी. क्रिकेट मॅचेस खेळत होतो, चुरशीच्या क्रिकेट मॅचेस झाल्या, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काय मला वेळ मिळाला नाही, कारण मी पूर्णपणे त्या क्रिकेट मॅचेसमध्ये तल्लीन झालो होतो. बापरे, तल्लीन म्हणजे खूप मोठा शब्द वापरला. इथे 8 टीम्स होत्या आमच्या, ज्याच्यामध्ये निडळेवाडी संगमेश्वरच्या 4 टीम होत्या, 4 का 5 टीम होत्या आणि अंजनवेलच्या 3 टीम होत्या आणि एक मिक्स माझी टीम म्हणजे पुणे, रत्नागिरी, मुंबई अशी एक मिक्स टीम होती जी माझी टीम होती. आम्ही 3 मॅचेस खेळलो, 3 मॅचेस हरलो, पण चांगल्या चुरशीने हरलो. फायनली अंजनवेलचा एक संघ हा ट्रॉफी उचलणारा मान पटकावतो आणि खरंच शेवटची जी 3 ओव्हरची मॅच झाली ती एकदम जबरदस्त होती, एकदम जबरदस्त, एकदम म्हणजे एकदम जबरदस्त. फायनली मी माझ्या आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. 2 दिवस मी माझ्या घरी राहिल्यानंतर मी निघालेलो आहे परत त्याच सेम रिव्हर्स आयटनरीने रत्नागिरी, पनवेल, लोणावळा, पुणे. 2 दिवस इथे राहिल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळाली. मी माझ्या समाजाच्या या क्रिकेट मॅचेसला आलेलो होतो. विश्वकर्मा जयंतीनिमित्त या मॅचेस भरवल्या होत्या. 2 दिवस थोडं एक बॅचलर जीवन जगल्यानंतर मजा आली. मी तसं नेहमीच येत असतो माझ्या रत्नागिरीला आणि येऊन जात असतो अधूनमधून. एक वेगळी ऊर्जा यावेळेला मी घेऊन जातो आहे आणि खरंच छान वाटलं. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.